सूर्य दररोज उगवतो, परंतु कधीकधी एखादा सूर्य किंवा तो दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच त्या दिवसाची नोंद इतिहासामध्ये घेतली जाते. सूर्य तर दररोज उगवतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार काय असेल ते, नाही का. मग दिवसामागे दिवस जातात, आठवड्याच्या मागे आठवडा जातो, पंधरवड्याच्या मागे पंधरवडा जातो, महिना जातो आणि मग वर्षानुवर्ष जातं. म्हणजे दिवस हा दररोज उगवतो, दररोज मावळतो. परंतु काही दिवस असे असतात की ज्याला इतिहासाची नोंद करावीशी वाटते, इतिहासाला त्याची नोंद करावीशी वाटते. आणि म्हणून एक दिवस हा महत्त्वाचा आहे. कोणता? तर बाबांनो, 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवरायाचा जन्म झाला. आणि मग ती तारीख 19 फेब्रुवारी ही अजरामर झाली. तद्वतच या शूररत्नाला जन्म देणारी माता माऊली मासाहेब जिजाऊ, राजमाता मासाहेब जिजाऊ, आणि मग यांच्याही जन्माची तारीख आज आहे. कुठली? तर बाबा रे, 12 जानेवारी. राजे लखुजी जाधव आणि राणी म्हाळसादेवी यांच्या पोटी शिंदखेड राजा येथे जाधव घराण्यामध्ये राजमाता जिजाऊचा जन्म झाला आणि ती तारीख आहे 12 जानेवारी 1598. म्हणजे तुम्हाला काय या काय दिवसाचं काम होतं सांगितलं मी. काय दिवस हे सुवर्णाक्षरानं इतिहासानं नोंद केलेली असते. तुम्ही आम्ही नव्हे, काळानं नोंद केलेली असते. अलग लक्षात, काळानं नोंद केलेली असते काय तारखाची. जसे की 14 एप्रिल 1891 ही सुवर्णाक्षराची तारीख काळानं आपल्या इतिहासात नोंद केली. तसंच शिवराय असू द्यात, राजमाता असू द्यात, मी सुरुवातीला जे सांगितलं ना की काही दिवस हे सुवर्णाक्षरानं लिहिलेले असतात. आणि अशा या आमच्या जिजामातेच्या चरणी आज 12 जानेवारी या जयंतीच्या दिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन. बंधू आणि भगिनीनो, बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनी तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा. बाबांनो, आपल्या बुद्ध विटेवर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आणि जर जमलंच तर आपण फूल ना फुलाची पाकळी समजून बुद्ध विटेवरी या चॅनलला आर्थिक सहाय्य देखील करावं अशी नम्र विनंती करतो. आणि मासाहेब जिजाऊच्या संदर्भामध्ये थोडक्यातच बोलतो. मला माहिती आहे लोक आता कंटाळतात ना, 20-20, 30-30 मिनटाचा व्हिडिओ पाहण्याला कंटाळतात. तशी मला लोकांची सूचना आली होती की महाराज जास्तीत जास्त 10 मिनटाचा व्हिडिओ काढा, कमीत कमी 5 मिनटाचा काढा, पण 10 मिनटाच्या पुढे जाऊ नका. लोक कोणी पाहत नाहीत. आपला वेळ आणि आपला डाटा खर्च करायला इतके कोणी लोक धजावत नाहीत. असो, काही असू द्या. तर एका प्रसंग मला इथं रंगवायचा आहे. आणि तो प्रसंग कसा आहे? तो प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे संभाजी महाराज हे ज्यावेळी आग्रा येथून नजर कैदेतून म्हणजे औरंगजेबानं जी नजर कैदेत ठेवलं होतं महाराजांना आणि राजपुत्रांना, युवराजांना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये, तिथून सुटका करून आले महाराज. आणि महाराज सुटका करून आल्यानंतर मजल दर मजल करीत महाराज
राजधानीला पोचले, म्हणजे रायगडाला पोचले. मजल दर मजल करीत किल्ल्याच्या दरवाजापाशी पहारेकरी होता. पहारेकऱ्याला म्हटले, पहारेकरी बाबा, मला माँसाहेबांची भेट घ्यायची, माँसाहेबांची भेट घ्यायची, मला भेट हवी आहे, तेवढी करून द्याल का? तो पहारेकरी माँसाहेबांकडे गेला, जिजामातेकडे गेला आणि मुजरा केला आणि मुजरा करून सांगितलं, माँसाहेब, दारावर कोणीतरी योगी ऋषी आलेले आहेत, मुनी आलेले आहेत, तपस्वी आलेले आहेत, कोणीतरी गोसावी वगैरे आहेत, अंगात कपणे आहे, हातामध्ये कटमंडूल आहे आणि अशा वेशामध्ये रुद्राक्षाच्या माळा गळ्यात आहेत. अशा वेशामध्ये आपली भेट घेऊ इच्छितात ते महाराज. कोणतरी योगी आहेत, पण फार तपस्वी आणि पोहोचलेले आहेत असं दिसतं त्यांच्या बोलण्यावरून, चेहऱ्यावरून. वा वा. माँसाहेबांनी आदेश दिला, जा त्याला सोड आणि घेऊन ये माझ्यापर्यंत. आल्या आल्या त्या योगी महाराजानं, त्या गोसाव्यानं माँसाहेबांच्या पावलाला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर माँसाहेबांच्या चेहऱ्याकडे निळून पाहिलं आणि मग चेहरा निळून पाहिल्यानंतर, निहाळून पाहिल्यानंतर माँसाहेबाच्या तोंडातून उद्गार आला, अरे शिवबा आहेस काय? शिवबा म्हणला, हो माँसाहेब, हो माँसाहेब, मी शिवबा. तू एकटा दिसतोस, युवराज कुठं आहेत? संभाजीराजे कसे आले नाहीत? कुठे आहेत? कुठं ठेवलं युवराजांना? माते, फार प्रसंग वाईट आला आमच्यावर. आम्ही ज्यावेळी औरंगजेबाच्या तुरुंगातून सुटलो त्यावेळी रस्त्यामध्ये युवराजांचं निधन झालं. माईच्या काळजाला धक्का बसला, डोळे पाणावले आणि मोठ्याने ओरडला, काय शिवबा, कसली बातमी सांगतोस तू मला? कशाचं, कुठं ठेवलं माझ्या युवराजांना? नातवावर प्रेम होतं ना आजीचं, डोळं पाणावलं तिचं, फार पाणावलं तिचं डोळे. आणि मग मोठ्या कष्टानं एक थोडा वेळ क्षणभर घालविल्यानंतर महाराजांनी हळू सांगितलं, इकडं तिकडं पाहून, कारण कोणी खाबऱ्या वगैरे आहेत का जवळ. आणि माँसाहेबांना सांगितलं, माँसाहेब, युवराज जिवंत आहेत, युवराज जिवंत आहेत. आणि मग बाळराजांची अशी खबर शिवबा तू आम्हाला द्यावीस? माँसाहेब, त्याचं असं आहे की बाळराजाच्या सुरक्षितेसाठी आम्हाला अशा पद्धतीचा निर्णय घेऊन अशा पद्धतीची अफवा पसरवावं लागली, कारण शत्रू औरंगजेब गाफील राहावं म्हणून. काय शिवबा, काय तुमचं राजकारण? अरे तुम्हाला आईचं हृदय काय आहे कसं कळणार रे शिवबा? ज्यावेळी पहिलं वाक्य तुझ्या तोंडातून ऐकलं त्यावेळी मला असं वाटलं की माझा जीव का जाईना. असं हे मात्र हृदय, आणि या मात्र हृदयावर वेगवेगळ्या प्रकारचे आघात झेललेले आहेत. त्या माता माऊलीनं, छत्रपतीनं निर्माण केलं. काही हरामखोर इतिहासकार जे आहेत ना, त्यांनी विविध पद्धतीचा इतिहास लिहिला गेला. त्या खोलात मी जात नाही, पण त्या हरामखोरांना आपण शिक्षा दिली पाहिजे हे लक्षात घ्या. कारण या राजमातेनं एका शूरवीरानं जन्म दिला आणि तुमची आणि माझी सुनता टळली हे लक्षात घ्या. आज माझा जर छत्रपती या पृथ्वी तलावर नसता तर तुमची सुनता झाली असती. माझी सुंद म्हणजे सगळ्यांचंच आपलं एक वेगळा धर्म पत्करावा लागला असता हे लक्षात घ्या. जो प्रसंग अफगाणिस्तानावर आला, तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबांनो, एक काळ असा होता की अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता. तुम्ही म्हणाल मग बौद्ध देशाच्या अगोदर तिथं धर्म कुठला होता? अरे तिथं होता आपला सनातनी हिंदू धर्मच. सनातनी हिंदू धर्मच होता तिथं ते देखील. परंतु अशोकाच्या धर्मांतराच्या चळवळीमध्ये सामील होऊन पूर्ण अफगाणिस्तान हा बौद्ध राष्ट्र झालं. बौद्ध राष्ट्र, बौद्धमय झालं. अर्थात बौद्ध, जैन, शीख
हे हिंदू धर्माच्या शाखा आहेत. लक्षात आलं का तुमच्या? कारण घटनाकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेमध्ये तसा उल्लेख केलेला आहे की जैन, शीख आणि बौद्ध हे वेगळे नाहीत, हे हिंदू धर्माचेच अंग आहेत. पहा तुम्ही संविधान काढून किंवा हिंदू कोड बिल काढून असो. तर सांगायचा मला मुद्दा इथे एकच होता की तो जसा नरपती होऊन गेला तसा आमचा छावा, आमचा छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे हे छावा म्हणजे संभाजी महाराज, अरे ज्यानं मरणप्राय यातना झेलल्या आहे धर्मासाठी आणि या देशासाठी आणि या देवासाठी. तुमच्या देवाच्या हातामध्ये 4 खिळे मारले तर तो पवित्र रक्त सांडलं म्हणून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा ट्रेंड आज वापरत आहात. जो काही केरळ भाग आहे ना, दक्षिण भारताचा केरळ भाग, तिथं काय अवस्था आहे? अहो तिथं धर्मांतराची उघड बोलतो, धर्मांतराची लाट आहे तिथं. आज हिंदू धर्मावर तो मोठा डाग आहे, सनातनी धर्मावर तो मोठा काळ धावून आलेला आहे. सावधान होण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आमची सुंदर झाली नाही, आम्ही मुसलमान झालो नाही, परंतु आज मी तिला देखील अशा पद्धतीचं वळवळ कुठेतरी चाललेले असते बाबांनो. म्हणून हा इतिहास निर्माण करणारा, हा छत्रपतीला निर्माण करणारी ती माता माऊली अत्यंत श्रेष्ठ आहे आणि त्या माता माऊलीच्याच चरणी मी पुन्हा एक वेळ अभिवादन करतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की शिवरायाचा जो राज्याभिषेक झाला 1674ला, राज्याभिषेक महाराजांचा 1674ला झाला आणि अवघ्या तुमच्या माहितीसाठी सांगतो 5-6 महिन्यातच जिजाई मातेचं देखील निधन झालं रायगडाच्या पायथ्याशी असणारा पाचाड या गावी. राजमातेचं निधन देखील वयाच्या 76व्या वर्षी झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आज आपण हा जो जयंतीचा सोहळा पाहिला. आपण आज जिजामातेची जयंती बोललो आणि त्याच्यावर मी जो शब्द बोललो, वास्तविक पाहता 17 जून 1674 या ठिकाणी मातेचं देहावसन झालेलं आहे आणि तत्पूर्वी महाराजांचा राज्याभिषेक त्या सालात म्हणजे 76लाच झालेला आहे. अशा या नरवीराला जन्म देणाऱ्या मातेला तुम्हाला मी 2 शब्दामध्ये सांगितलेलं, जास्त बोललोच नाही. महाराजांचं कर्तृत्व काय होतं, स्वतः जिजामातेनं ढाल तलवारचं शिक्षण दिलं. जिजामाता न्यायशास्त्रात विपूर्ण होत्याच, तद्वतच त्या युद्धशास्त्रात देखील निपुण होत्या, राज्यकारभारात देखील त्या निपुणच होत्या. हे लक्षात घ्या. आणि हे सगळे या मातेचं गुण आपल्या शिवबाच्या नसा भिनलेले होते. कोणी हलकट माधरचोद कोणीतरी काय म्हणतील, तो कोणीतरी होता शिवबांचा गुरु वगैरे किंवा युद्धकलेचं शिक्षण वगैरे दिले. अरे नाही रे बाबानो, इतिहास तुम्ही लिहिलाय. आजकाल इतिहास हा नव्याने लिहिण्याची गरज पडलेली आहे. जिजामाता हीच खरी आमच्या शिवबाची उरा हे लक्षात घ्या. आणि आज जे केरळमध्ये चाललेलं आहे धर्मांतराचं, माझा शिवबा जर असताना त्या केरळमध्ये तर त्यांची बिशात झाली नसती. आजही नगर भागामध्ये काही भागामध्ये कौतुकाने सांगतात की 4 खिळे मारले 2 हातात आणि 2 पायात, जग जाहीर झाला धर्म तो. पण माझ्या संभाजीराजाचे मन एवढे तुकडे केले की रे, तरी आपल्याला जाग येत नाही. हा सनातन धर्म, हा हिंदू धर्म वाढवण्यासाठी आपण आता तरबेज राहिलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आणि हे लक्षात घ्या की आपल्या देवासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी ज्या राजानं मरण पत्करलं त्याच्या आईच्या हृदयाची आपण जो मी उल्लेख केला
किती हळवं होतं. तसंच माता ही खंबीर देखील होती. जिजामाता ही खंबीर होती. एवढं थांबतो. 15 मिनटं झाले आणि बोलायचं होतं भरपूर, पण आता 20 मिनटाच्या पुढे बोलत नाही, कारण लोक मोबाईल मोठा असेल तर पाहत नाहीत. तुम्ही सांगितलं आहे मला की तुमचा व्हिडिओ 30-30 मिनटाचा 35-40 मिनटाचा असतो, त्याच्यामुळे लोक आपला वेळ आणि डाटा खर्च करायला धावत नाहीत. म्हणून इथं थांबतो. नाही तर सांगण्यासारखं जिजामातेचं गुण भरपूर सांगायचे तुम्हाला. त्यांच्या पुत्राची जी विटंबना केलेली होती नाही का वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच राम गणेश गडकरींनी जे नाटक लिहिलं होतं आमच्या संभाजी महाराजावर, त्याच्यावरही भरपूर बोलायचं होतं. कारण मी आज ग्रंथच घेऊन आलो होतो चांगला बोलावं म्हणून. आणि मग बोलावं तरी कसं, कारण हा जो बुद्धभूषण ग्रंथ आहे पाहिला का, हा बुद्धभूषण ग्रंथ जो आहे ना, याच्यातील तर संस्कृत श्लोकावर मला बोलायचं होतं, पण कोणी ऐकायला तयार नाहीत. म्हणून मी थांबवतो. नमो बुद्धाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो.